मध्ये दर मंगळवारी सगळे आमदार उपस्थित राहतात। एक महत्त्वाचा एक विषय असा होता की अनेक आमदार जे नाही, अपेक्षा म्हणजे कसं आहे की आमदाराची संख्याबळ वगैरे सगळ्या अजितदादाकडेच आहे। अनेक आमदारांचं असं चाललं होतं की जे प्रतिज्ञापत्र आहे ते अजित पवारांकडे मी काही जास्त बोलू इच्छित आमच्या पक्षाचे नेते याच्या संदर्भात सांगते, पण मला अत्यंत आनंद होतोय की आम्हाला घडीचं चिन्ह मिळाला। मी मनापासून या ठिकाणी दुरानी साहब हिंदी में बताइए कि आज ये निर्णय आया है, क्या लगता है आपको? आप भी अजित पवार ने हम बहुत हमारे को बहुत खुशी की बात भी मिली, खुशी की खबर मिली कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को जो है घड़ी का चिन्ह बरकरार रहा। अजित पवार गुट के साथ कितने एमएलए हैं दुरानी जी? तर राष्ट्रवादी हे पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष असतील आता अजित पवार, म्हणजे राष्ट्रवादीची पूर्ण कमान ही आता अजित पवारांकडे आलेली आहे। हे निवडणूक आयोग राहिलं नसून भारतीय जनता पार्टीचं कार्यालय झालेलं आहे। जे उद्धव साहेब ठाकरेंच्या सोबत केलं ते शरद पवार साहेबांच्या सोबत केलं। चंदीगडच्या निवडणुकीत आपण बघितलं, काल सुप्रीम कोर्ट म्हणले की लोकशाहीची हत्या आम्ही अशी करू देणार नाही। निवडणूक निर्णय अधिकारी हा बॅलेटवर हाताने रेषा मारून 8 मतं बाद करतो आणि आता पक्ष फोडायची सिस्टीम नाहीये, पक्ष चोरायची सिस्टीम आहे। तर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिलेला आहे। पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने आता लागलेला आहे। आता राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं आहे। तर यावर आता शिक्कामोर्तब झालंय की राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच, राष्ट्रवादीची कमान आता अजित पवार यांच्याकडे। राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवारांकडे गेलेलं आहे। बहुमताचा मुद्दा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा ठरलेला आहे। निवडणूक आयोगामध्ये झालेल्या प्रत्येक सुनावणीच्या वेळेला या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली होती आणि आमदारांचा आकडा हा सगळ्यात महत्त्वाचा ठरलेला आहे। निवडणूक आयोगाने यावर शिक्कामोर्तब केलंय की राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार यांच्याकडे गेलंय।